हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज 1 मे तर तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आम्ही आता फोटो वगैरे काढून आले. व्हाईट शर्ट घातला होता मस्त, आणि आज आपल्याबरोबर आराम गाडी पण आहे, तर तिच्याबरोबर फोटो काढले आपण. तर मित्रांनो, तुम्ही माझं लुक बघा. माझं लुक कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं आहे, ओके वाटतंय का लुक? ऊन पण खूप झालेलं आहे, 10 वाजलेले. इकडं कृष्णा भाऊचा कॉल चालू आहे वाटतं. ही आपले कृष्णा भाऊ आहे, यांचा कॉल चालू आहे काहीतरी. ओके ओके. तर कृष्णा भाऊला म्हणलं कॉल लवकर आवरा, तर कुठंतरी जाऊ आता आम्ही. तुम्हाला दाखवतो, तुम्ही नक्की बघा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत. तर गाईज, आता आम्ही थोडं बाहेर फिरायला चाललोय. हे बाय, हे मार्केट आहे, शरदचंद्र मार्केट यार्ड आहे. जर कधी फळं वगैरे घ्यायचं असेल तर या तुम्ही. कांदे बटाटे पण चांगले वाटतं मार्केटला, नाही का? बाबा ते चालले, बाबा पाहू राहिले तुला आमच्याकडे. कृष्णा होय आपल्यावर. वाटाला पाणी आले, वाटाने जायचं आता आपल्याला. पाणी बघा, स्वच्छ पाणी एकदम. हे पाणी गंगापूर धरणातून सोडले. आता पुढं चांदशीला गेलं का तिकडून पाणी सोडले. आता तिकडे पहिले जायचं, तिकडे एवढी मजा येते, खूप मजा येते. तिकडं पाणी बघा किती वाढले पाटाला. पाणी बघा किती मस्त सुंदर पाणी. हे बघा, अशा ठिकाणी पोहू शकतो आपण. सिमेंटाचं, पूर्ण सिमेंटाचं असतं. तुम्ही बघा मस्त पाणी. समोर गेला का अजून भारी पोहायला. मित्रांनो, हा रस्ता सरळ मखमालाबादला जातो. मखमालाबाद गावात निघतो. मित्रांनो, किती मोठे मोठे बापू बोलाची इकडचा रोड आहे. बघा, सगळं वेल वगैरे वाहून आलेले. एरिया मस्त आहे इकडचा, हो, शांतता. तर मित्रांनो, आता आम्ही गंगापूर रोडला आलेलो आहे. खूप गर्दी दिसते. काय तर मित्रांनो, राजा शिवाजी पिक्चर आज रिलीज झालेला आहे. 1 नंबर पिक्चर आहे. तुम्ही नक्की बघायला. मी पण जाणार आहे बघायला. पण कसं आहे, आज 1 मे खूप गर्दी असं, त्याच्यामुळे आज काही गेलं नाही. तर नंतर आम्ही लवकर आणणार, तो पण ब्लॉग बनवतो आम्ही. तुम्ही नक्की बघा. खूप भारी पिक्चर आहे राजा शिवाजी. ट्रॅफिक बघा, एवढं लांबपर्यंत ट्रॅफिक काढली. तर मित्रांनो, आता आम्ही नवशा गणपतीला चाललोय. ट्रॅफिक बघा किती झालेली. ट्रॅफिक झालेली. तर मित्रांनो, तिथं खूप ट्रॅफिक झालेली होती, त्याच्यामुळे आम्ही यू टर्न मारून आलो. आता इकडून मागून पण रस्ता आहे, तर आम्ही तिकडून जाणार आहोत. परत ट्रॅफिक लागली. वरतून जाईल का आपली गाडी? हा जाईल निघून. चला लवकर जाईल आपली गाडी.
परत थोडी ट्रॅफिक लागली मित्रांनो. नाही 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 थांबणार, निघून जाईल आपली गाडी. फॉर्च्युनर वाला मी टर्न मारलाय, बंद आहे काय रस्ता. इकडंच पार्किंग करत असं मोठी गाडी म्हणून एक नंबर रे. मित्रांनो आता आम्ही पोचलोय नवशा गणपती जवळ. आता गाडी पार्किंग लावतो, सावलीत गाडी लावतो. कृष्णा हो सावलीत गाडी लावा का म्हणून लय. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय नवशा गणपतीला. आता दर्शन वगैरे घेतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो एवढी काही गर्दी नाही आज, पण थोडी गर्दी आहे, त्याच्यामुळे आपलं दर्शन चांगलं होईल. तर आता आम्ही आले. मित्रांनो गर्दी आहे, एवढी पण नाही पण थोडीच आहे. गणपती बाप्पा आता आम्ही आलोय गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. आता चाललंय दर्शनाला. बा खूप भारी वाटतं इथं आल्यावर, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यावर खूप मस्त वाटतं आम्हाला. गर्दी घंटे बघा मित्रांनो, किती घंटा लावलेला आहे. गणपती बाप्पा की जय. गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघा. हे अष्टविनायक गणपती बाप्पांचे मंदिर आहे. हे श्री मोरेश्वर आहे, श्री सिद्धिविनायक, श्री वल्लेश्वर, श्री वरदविनायक, इकडे श्री गिरिजनात्मक, श्री चिंतामणी, श्री विघ्नेश्वर, श्री महागणपती. गणपती बाप्पा मोरया. या पुढे पुढे चला. गणपती बाप्पा की जय. मित्रांनो आता दर्शन झाले, महादेवाचं दर्शन. तिथं पहिले तिथलं दर्शन घेऊन टाकू, मग खाली जाऊ शकतो. तिथल्या महादेवाचं दर्शन. होता कि ये कर दे बाहर काटे. तर मित्रांनो आता नदीच्या किनाऱ्याला आलो आम्ही. ही गंगा गोदावरी नदी आपल्याला. वेल बघा किती वाहून आलेले.
वेल बघा किती वाहून आलेली, वॉटर लिली म्हणतात त्याला. वॉटर लिली बघा किती वाहून आलेली इथे. सगळी वॉटर लिली आलेली. खूप भारी वाटतं इथं किनाऱ्यावर आल्यावर. बोट मधलं मंदिर बघा किती सुंदर आहे. सगळं कौलाचं मंदिर आहे वरती मस्त कौले लावलेले. नदी गणपती अप्पा आहे. कृष्णा दर्शन झालं कसं वाटतं. एकदम भारी वाटते. ती जागा एवढी रिलॅक्स आहे ना, एकदम शांतता मनाला एकदम भारी वाटते. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे, चाललंय वरती. आता दर्शन वगैरे झालेले. तर गाईज आता दर्शन झालेले. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय श्रीराम. राधे राधे.